जेव्हा नीरज मराठी शाळेमध्ये गेला तेव्हा मला काहीतरी आपण लोकविलक्षण अशी काही कृती करतोय असं तेव्हा वाटलं नव्हतं. तुम्ही कुठल्या ब्रँडची बॅग घेऊन फिरताय ह्याच्यावरून तुमचं स्टेटस ठरत असेलही एखाद वेळेस, म्हणजे मला ते मान्य नाही फारसं, पण इथे एक जिवंत एक माणूस आहे जो तुमच्याकडे घडतो आहे. सगळ्या दृष्टीने तो तुमच्यावरती अवलंबून असताना तुम्ही स्टेटस सिम्बॉलसाठी त्याचं शिक्षण नका वापरू. म्हणजे एकीकडे ते भाषा शिकतंय, एकीकडे वेगळ्या संकल्पना आयुष्यात शिकतंय, त्याच्यानंतर तिथे जाऊन ते त्याला पर्याय शोधतंय. म्हणजे तुम्ही किती ताण त्या बाळाच्या मनावरती घालताय. नमस्कार, मी सुशील शेजुळे. झेंडा मराठीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा आपल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज पुन्हा नव्याने एकदा नवीन पाहुण्यांसोबत आपण संवाद साधणार आहोत. आज ज्या पाहुण्या इथे उपस्थित आहेत त्या खरं तर अभिनय क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. त्यासोबतच मराठी शाळांच्या त्या सदिच्छा दूत म्हणून काम करत असतात. अशा आम्हाला सातत्याने मार्गदर्शन सुद्धा करत असतात. अशा चिन्मय ताई उपस्थित आहेत. ताई, आपलं स्वागत. धन्यवाद. खरं तर अनेक वर्षापासून आपण ताईंची मुलाखत ही सोशल मीडियामध्ये बघत आलोय. महाराष्ट्रभर, महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी लाखो व्ह्यूज त्यांच्या मुलाखतींना मिळत असतात आणि अनेक पालक त्या मुलाखती बघून त्यांचा निर्णय सुद्धा त्यांनी बदललेला आहे असं आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. तर मला तुम्हाला सुरुवातीला असं विचारायला आवडेल की आपण अभिनय करत असताना अतिशय वेगळं तुमचं स्वरूप असताना कामाचं मराठी शाळांसाठी काम करायला पाहिजे असं तुम्हाला केव्हा वाटलं? काय आहे, मी अभिनेत्री असते तरी सुद्धा त्याच्या पलीकडे एक जीवन असतंच, जे सर्व लोकांचं असतं तशा पद्धतीचं. त्याच्यामुळे त्या जीवनामध्ये मी आई आहे, मुलगी आहे, सून आहे. तर त्या दृष्टिकोनातून असं झालं होतं की मुलांच्या शिक्षणाचा जेव्हा विचार झाला, मला पहिला मुलगा झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा माझं मत असं होतं की त्यांनी मातृभाषेत शिकावं. खरं तर त्याची मातृभाषा ही पण फार गंमतशीर गोष्ट आहे, कारण मी मराठी कुटुंबामधली आहे. सुमित हा तमिळ आणि कन्नड अशा मिश्र संस्कृतीमधला आहे. पण त्याच्या घरामध्ये सुद्धा मराठीच बोलली जाते प्रामुख्याने, कारण त्यांची परिसर भाषा ही मराठी आहे. आणि माझ्या सासूबाई सुद्धा त्यांच्या बालपणानंतर, त्यांचे वडील हे सरकारी अधिकारी असल्यामुळे त्या सुद्धा त्यांचं सगळं वास्तव्य मुंबईत होतं आणि त्यांच्या वडिलांचाही आग्रह होता की तुमची मातृभाषा जरी कन्नड असली तरी सुद्धा तुम्ही ज्या परिसरात राहता त्या भाषेत तुम्ही शिकलं पाहिजे. म्हणून त्यांना नुसतं मराठी शिकवलं नाही तर मराठी शाळांमध्ये शिकवलं. त्याच्यामुळे माझ्या सासूबाई आणि त्यांची सगळी भावंड हे सर्वजण मराठी शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि माझे सासरे हे त्यांचे वडील आर्मीमध्ये असल्यामुळे, म्हणजे त्यांच्या अकाउंट्समध्ये असल्यामुळे त्यांच्याबद्दल असं झालं होतं की त्यांच्या त्या केंद्रीय शाळा आणि अशा पद्धतीचं त्यांचं शिक्षण झालेलं होतं. त्याच्यामुळे विरोध असा नव्हता. पण घरात माझ्या मराठीच बोलली जाते. सुमितला तर तमिळ फार चांगली येत नाही. तो बोलतो काम चलाऊ, पण असं काय म्हणू बरं, त्याच्यामध्ये काही असं साहित्य वगैरे असं त्यांनी काही वाचलेलं नाही. अगदी बोलण्यापुरतं त्याला येतं तमिळ, वाचता येत नाही. आता तो शिकत होता मध्यंतरी. पण तर त्याच्यामुळे घरातली म्हणजे माझ्या आणि सुमितचं जर एक कुटुंब असं जर पकडलं की मी, सुमित आणि माझा मुलगा, ह्या घरातली भाषा ही प्रामुख्याने मराठीच होते. आणि मग मला असं वाटलं की घरातली भाषा मराठी, परिसर भाषा मराठी, तर मुलांनी मराठी माध्यमातच शिकलं पाहिजे असं मला वाटत होतं. कारण सगळ्याच आयांप्रमाणे माझं सुद्धा माझ्या मुलांनी आनंदात असावं, त्याचा आनंद हा सगळ्यात महत्वाचा आहे. तर त्याच्यामुळे जे शिक्षण तो घेईल, जे काही बोबडे बोलतो, जे बोलतोय, जी काही बालगीतं तो म्हणतोय, ज्या काही कविता आम्ही दोघे जण मिळून मिळतोय, जे काही चिवकाऊचे घास भरवतोय, तर ते जे त्याचं एक वेगळं सुरक्षित असं एक वातावरण आहे तेच त्याला शाळेमध्ये पण मिळावं. आणि त्याच्यामध्ये त्याचं जे शिक्षण होईल ते सहज शिक्षण असेल. त्याच्यामुळे त्यांनी मराठी शाळेत जावं असं ठरलं. माझ्या मनामध्ये विचार आला होता. जो निर्णय घेण्यामध्ये मला माझ्या आईने बरीच मदत केली होती. तर ते सगळं झाल्यानंतर जेव्हा नीरज मराठी शाळेमध्ये गेला तेव्हा मला काहीतरी आपण लोकविलक्षण अशी काही कृती करतोय असं तेव्हा वाटलं नव्हतं. कारण तेव्हा नीरजच्या शाळेमध्ये 5 तुकड्या होत्या पहिलीच्या
आणि त्या प्रत्येक तुकडीमध्ये जवळजवळ 60-65 मुलं प्रत्येक तुकडीत होती. त्याच्यामुळे असं काही आपण फारच वेगळा निर्णय घेतलाय असं वाटत नव्हतं. पण कालांतराने म्हणजे 3च वर्षात जेव्हा माझी मुलगी त्या शाळेमध्ये गेली, तेव्हा त्या 5 तुकड्यांच्या जवळ-जवळ 4 तुकड्या झाल्या होत्या आणि आता असं होत प्रत्येक वर्गाची एकच तुकडी झालेली आहे. तर मग असं जेव्हा चित्र निर्माण झालं तेव्हा असं वाटलं, की नाही, ही काहीतरी समस्या आता निर्माण झालेली आहे आणि मग त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं वाटलं. आणि खरं तर हे काम करावं हे माझ्या मनातून न येता मराठी भाषा पालकप्रेमी संमेलनामध्ये मला मुलाखतीसाठीच बोलवलेलं होतं आणि तेव्हा मला हे आवाहन केलं गेलं आणि ते मी स्वीकारलं. नक्कीच खूप महत्वाची ही बाब खरं तर तुम्ही सांगत आहात आपल्या प्रेक्षकांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा. याला जोडून मला दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की मुले शिकली पाहिजे तर मराठी शाळांमध्ये, बरोबर. हा अट्टहास का होता? मला वाटतं ह्याला अट्टाहास नाही म्हणू, मला वाटतं की हा विचार होता आणि ही भावना होती. कारण जसं मी सांगितलं तसं की घरामध्ये मूल आत्ता त्या बोबड्या बोलात बोलत असतं आणि एक त्याला संकल्पना कळत असतात. म्हणजे आपण तवा गरम ठेवला तर आपण त्याला म्हणतो, हाय हात नको लावू, असं आपण त्याला सांगतो. मग थोड्या दिवसांनी त्याला कळायला लागतं की हा म्हणजे ते गरम आहे. मग थोड्या दिवसांनी त्याला कळायला लागतं की याला हात लावला की चटका बसतो. मग पोळणं, भाजणं, ह्या त्याला आणखीन 2-4 त्या शब्दाला पर्यायी शब्द त्याला सुचत राहतात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या अत्यंत नैसर्गिक रीतीने वाढत जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग तशी त्याची भाषा, त्याच्या संकल्पना ह्या वाढत असतात, विकसित होत असतात. त्यात तुम्ही त्याला दुसऱ्या माध्यमाच्या शाळेमध्ये घालता, दुसऱ्या भाषेच्या, म्हणजे एकीकडे ते भाषा शिकतंय, एकीकडे वेगळ्या संकल्पना आयुष्यात शिकतंय, त्याच्यानंतर तिथे जाऊन ते त्याला पर्याय शोधतंय. म्हणजे तुम्ही किती ताण त्या बाळाच्या मनावरती घालताय. तर मी जसं सांगितलं तसं की माझ्यासाठी माझं मूल आनंदात राहणं, नाहीतर आत्ता जे आपण बघतोय की सिनियर KG मध्ये जाणारी मुलं ही शाळा संपल्या 1 तासाच्या आत दुसऱ्या क्लासला जातात अभ्यासाच्या, आणि ते क्लासचा होमवर्क, शाळेचा होमवर्क ह्याच्यामध्येच त्यांचं आयुष्य सगळं निघून चाललेलं असतं. मला हे माझ्या मुलांना ह्या गिरणीत टाकायचं नव्हतं. बरोबर आहे. म्हणजे हा खरं तर एक अट्टहास नसून हा विचार होता. म्हणजे ही प्रक्रिया एक आनंददायी प्रक्रिया असली पाहिजे. आणि भावना अशासाठी सुशील की मला असं वाटत होतं की मी जे काय माझ्याकडे इतक्या गोष्टींचा खजिना आहे, त्या जातक कथा असतील, पंचतंत्रातल्या गोष्टी असतील, इसाप नीतीतल्या गोष्टी असतील, इसाप माझ्यापर्यंत माझ्या भाषेत पोचला, मराठीत पोचला. तर त्याच्यामुळे माझ्याकडे इतकं सगळं जे आहे ते मला जसं आपल्याला वाटतं की आपल्या घरातली दागिने, आपल्या घरातले देव, जे काय परंपरा असतील, रूढी असतील, त्या आपल्याला पुढच्या आपल्या पिढीला द्यायच्या आहेत. तसं मला असं वाटलं होतं की माझ्याकडे हा जो सगळा ही जी सगळी समृद्धी आहे ती जर मला पुढच्या पिढीला द्यायची जर असेल तर त्यांची माझी भाषा तर एक पाहिजे. तर ही भावना होती. नक्कीच ही भावना खूप महत्वाची असं मला वाटतं. आता तुम्ही आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल समाधानी आहात का? अतिशय. कारण दोन्ही मुलं म्हणजे प्रगती त्यांनी केली आहे असं नाही म्हणणार, पण ते प्रगती पथावरती आहेत. ते त्यांना ज्याच्यामध्ये आनंद आहे तीच गोष्ट ते करत आहेत. ते सगळे लोक जे काय करतायत ते बघून त्या गोष्टी करत नाहीयेत. नीरद हा पियानो वादक आहे आणि तो फार सुंदर इंग्लिशमध्ये कविता लिहितो. हे मुद्दामून सांगते मी, खरं तर असं काही वेगळं त्याच्याबद्दल वाटत नाही. तो कविता लिहितो ही गोष्ट महत्वाची आहे. कुठल्या भाषेत लिहितो हे सांगण्यापेक्षा. पण हे आवर्जून ह्याच्यासाठी सांगायचं की लोकांना जे असं वाटत असतं की मराठी माध्यमात जी मुलं जातात त्यांना इंग्लिश येतच नाही नंतर, किंवा तो मोठा अडथळा आहे फार, किंवा आपण इंग्रजी शाळेमध्ये जातो म्हणजे ही फार मोठी सुसंधी असते की भाषा शिकायची आणि त्याच्यानंतर तुमची मुलं अशी एक काहीतरी गुटी पाजल्यासारखे स्मार्टच होतात. तर असं काही नसतं. तो पूर्णपणे मराठी माध्यमामध्ये शिकून तो आज संगीत दिग्दर्शक आहे. तो पियानो वाजवतो, तो शिकवतो, तो शिक्षक आहे, तो लहान मुलांना फार सुंदर शिकवतो. तर हे सगळं बघताना मला जे कळतं की तो इतकं चवीचवीने, इतकं रुचीरुचीने त्याचं आयुष्य जगतोय की मला वाटतं की हेच यश असतं शेवटी, की तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आनंद मिळतोय तेच तुमचं क्षेत्र व्यवसायाचंच पण जेव्हा बनतं तर मला वाटतं त्याच्यापेक्षा आणखीन आनंददायक काही असू शकत नाही. माझी धाकटी मुलगी जी आहे दिया सिनेमॅटोग्राफर आहे
आता जी हिरामंडी नावाची जी एक वेब सिरीज आली त्याच्यासाठी ती असिस्टंट होती महेश लिमये यांची, आणि त्याच्यानंतर आता ती मिलिंद जोग यांना असिस्ट करते. त्याच्यामुळे सिनेमॅटोग्राफी हे एक सर्वसाधारणपणे थोडंसं पुरुषी मक्तेदारी असलेलं जे क्षेत्र आहे, तर त्याच्यात तिची रुची आहे आणि त्याच्यामुळे ती ते करते आहे. तर मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी मला फार आनंद देतात. थोडक्यात मराठी शाळांमध्ये टाकून कुठल्याही प्रकारचं नुकसान मुलांचं झालेलं नाही. आपण बघतोय की आज राज्यामध्ये जी मराठी शाळांमध्ये शिकणारी मुले जवळपास तो आकडा कोट्यावधीच्या पुढे आहे. हो. 1 करोडच्या पुढे. आणि बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला जाणवतं की ज्यावेळेस मुलांचं माध्यम शाळा निवडायची असते त्यावेळेस पालक असं विचार करतात की शेजारचा मुलगा कुठे शिकतो, बरोबर, तो सीबीएसईला असेल तर कदाचित त्याला वाटतं माझा IB ला गेला पाहिजे. असं तुम्हाला काही जाणवतंय का महाराष्ट्रावर ज्यावेळेस तुम्ही फिरतायत की हा इंग्रजी शाळा स्टेटस सिम्बॉलिक झालेला आहे, असं तुम्हाला काही वाटतं का? याबद्दल काय सांगा? हो, ते तर फार पूर्वीपासून होतं. म्हणजे माझे वडील IAS अधिकारी असल्यामुळे मला पण माहिती आहे की बहुतांश अधिकाऱ्यांची मुलं ही तेव्हा तर ते कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यम असं होतं, कारण इंग्रजी माध्यमाच्या दुसऱ्या साध्या शाळा अशा फारशा नसायच्या. त्याच्यामुळे हे तेव्हाही होतं, ते आत्ताही आहे. पण मला वाटतं आता हे जरा जास्त झालेलं आहे स्टेटस सिम्बल. एक तर काय होतं, जसं मी म्हटलं ना सुशील, की मला माझं मूल हे आनंदी असायला हवं असं होतं. आता लोकांचं असं झालेलं आहे की स्टेटस म्हणजे काय, तर आमच्या शाळेला वातानुकूलित बस आहे, सेंट्रली एअर कंडिशन्ड आमची शाळा आहे, मग त्या पद्धतीचे पैसे तिथे आकारले जातात. आणि मग माझी ती जर पात्रता आहे, माझ्याकडे जर तितका पैसा आहे, तर मी ते केलंच पाहिजे. जर मी ते केलं नाही, म्हणजे कित्येक लोकांनी आम्हाला असं विचारलं की तुम्हाला परवडलं नाही म्हणून तुम्ही मुलांना मराठी माध्यमात टाकलत का? आणि मग ते त्यांना फार विरोधाभास वाटायचा की एकीकडे मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन हे फिरतायत, म्हणजे सुमित फिरतोय तर त्याच्याकडे एवढ्या आलिशान गाड्या आहेत, चांगलं घर आहे, आणि मग तरी पण मुलं का इथे जातात. तर मला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही कुठल्या ब्रँडची बॅग घेऊन फिरताय ह्याच्यावरून तुमचं स्टेटस ठरत असेलही एखाद वेळेस, म्हणजे मला ते मान्य नाही फारसं, पण ते असेलही एखाद्या वेळेस, ते तुम्ही करा. पण इथे एक जिवंत एक माणूस आहे जो तुमच्याकडे घडतो आहे, ज्याची पूर्ण जबाबदारी तुमच्यावरती आहे. ते इतकं लहानगं बाळ आहे की त्याची इमोशनल, भावनिक, मानसिक, शारीरिक सगळ्या दृष्टीने तो तुमच्यावरती अवलंबून असताना तुम्ही स्टेटस सिम्बॉलसाठी त्याचं शिक्षण नका वापरू. कारण तुम्ही आयुष्यभराचं एका व्यक्तीचं नुकसान तुम्ही करणार आहात. आणि तेच होतंय की मग, म्हणजे मी नीरज जेव्हा शाळेत होता तेव्हा हे मराठी शाळांमध्ये पण थोडंसं होतं की तुला किती मार्क मिळाले ह्याच्यापेक्षा तुझ्या मित्राला किती मिळाले, आणि ते जर कमी असतील तर आयांना आनंद होतो. आणि असं करता करता तुम्ही त्या मुलांना एकमेकांचे मित्रही राहू देत नाही, तुम्ही त्यांना कॉम्पिटिटर्स बनवता. आणि सतत आयुष्य म्हणजे स्पर्धा आहे, जगणं ही स्पर्धा आहे, जीवन ही स्पर्धा आहे, हे का तुम्ही तुमच्या मुलांना सांगताय? आणि एकीकडे दुसरीकडे मग तुम्हाला मुंजी करायच्यात, तुम्हाला सगळे संस्कार ते तशा पद्धतीचे करायचेत, तुम्हाला रोज संध्याकाळी तुमच्या मुलांनी परवचा म्हटली पाहिजे, त्यांनी स्तोत्र म्हटली पाहिजे, तो शुभम करोती त्यांनी म्हटलं पाहिजे. काय ते मूल आहे का काय? त्या जीवाची तुम्ही किती किती म्हणजे दैना उडवताय ह्याचं कुणाला त्याची कल्पनाच नाही. आणि हे स्टेटस सिम्बलच्या बाबतीत तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरं झालेलं आहे. नुसती शाळा नाही तर त्याच्यानंतर तो अवांतर गोष्टी काय करतो, त्याच्यामध्ये त्याच्यात कलात्मक गुण आहे की नाही हे बघायच्या आधी त्याला एक तरी वाद्य आलंच पाहिजे, त्याला चित्रकला जमलीच पाहिजे, त्यांनी हे केलंच पाहिजे, तेच केलंच पाहिजे, आणि त्याला एक त्याची अगदी सुंदर पर्सनॅलिटी बनावी म्हणून हा क्लास, तो क्लास, तो क्लास, त्या मुलाची मूळ रुची आहे की नाही, त्याचा तो पिंड आहे की नाही, ह्याचा कुठलाही विचार न करता सब घोडे 12% सारखे एका साच्यात ते मुलांना थपा 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 आपण बसवतो आहोत. त्याच्यामुळे आहेच हे असं. शाळेत कुठल्या जातो, ह्याच्यानंतर तो क्लासला कुठल्या जातो, मग त्याची ती बॅग असते त्या क्लासची, हे असं सगळं झालेलं आहे. आणि पण मी त्याचबरोबर हेही सांगेन सुशील की आत्ता जी मुलं आहेत ना, जी आत्ता IT मध्ये आहेत, जरा वेगळ्या पद्धतीचा विचार करतायत, ती मुलं मात्र परत एकदा विचार करायला लागलेली आहेत की आपण आपल्या मुलांसाठी काय करावं. स्टेटस सिम्बॉल हा प्रश्न मला खूप, तुम्ही जे उत्तर दिलं हे महाराष्ट्रातील पालकांसाठी मला खूप महत्वाचं वाटतंय. तुम्ही महाराष्ट्रभर अनेक शाळांमध्ये जाता, तिथे पालकांशी संवाद साधता,
तिथे काय प्रकारची भावना तुम्हाला त्या पालकांकडून जाणवलेली मराठी शाळांच्या बाबतीत, याबद्दल तुमचा अनुभव काय आहे महाराष्ट्रभरातला? महाराष्ट्रातल्या शाळांबद्दल सगळ्यात मोठी जाणवलेली गोष्ट म्हणजे ही आहे, की माझी विद्यार्थी संघटना ह्या शाळांसाठी इतकं काही करतात. म्हणजे 50 वर्षापूर्वी ज्यांची 10वी झालेली आहे, ते अजूनही शाळेशी जोडले गेलेले असतात. आणि जोडले गेलेले असतात म्हणजे एक रियुनियन करायचं आणि बाकांवरती बसायचं आणि त्या दिवशी काहीतरी एक दिवस एकत्र घालवायचा असं नाही. तर अत्यंत सकारात्मक पद्धतीने शाळेच्या जडणघडणीमध्ये त्या शाळेच्या समृद्धीसाठी म्हणून कुणीतरी स्टेज बांधलेलं असतं, कुणीतरी कम्प्युटर रूम करून दिलेली असते, कुणीतरी संगणक दिलेले असतात, कोणी येऊन तिथे स्वयंसेवक म्हणून काम करत असतात. हे जे मी मराठी शाळांच्या बद्दल बघितलंय ते विलक्षण आहे. दुसरं म्हणजे मी संगमेश्वरला गेले होते एका शाळेमध्ये. तिकडचे सर्व पालक हे शाळेशी इतके जोडले गेलेले आहेत. मी नेहमी असं म्हणते की शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीय असलं ना, की सगळ्या गोष्टी अशा आपापल्या जागी छान राहतात. त्याच्यामुळे असं आहे की असं असतं ना कधी कधी की संचालक मंडळ आणि शिक्षक ह्यांच्यात एकवाक्यता नाही. मग शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांच्यामध्ये एक संघर्ष आहे. विद्यार्थी आणि त्यांचे पालक एका बाजूला, शिक्षक एका बाजूला, संचालक एका बाजूला, अशी दृश्य खूप ठिकाणी बघायला मिळतात. पण मराठी शाळेमध्ये शक्यतो विद्यार्थी केंद्रस्थानी आणि एकीकडून शिक्षक मदत करतायत, एकीकडून शाळेचं आता जिथे आपण बसलेलो आहोत या स्टुडिओमध्ये पण असंच आहे की ह्या शाळेमध्ये मुलांचा आनंद आणि त्यांचा सर्वांगीण विकास ह्याच्यासाठी संचालक, शिक्षक, पालक आणि सगळे शिक्षकेतर कर्मचारी हे सगळे जण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की दे आर ऑन द सेम पेज, सगळ्यांसाठी तोच महत्वाचा मुद्दा आहे आणि तेच घेऊन ते एकत्र असतात. तर ही एक मराठी शाळांच्या बद्दल जाणवलेली अत्यंत सुंदर गोष्ट आहे आणि खूप महत्वाची. म्हणजे मराठी शाळांमध्ये माझी विद्यार्थी संघ जर नसेल तर मला असं वाटतं बऱ्याच शाळेने तो सुरू करायला पाहिजे. शासनाच्या अनुदानावर शाळा चालवणं हे तसं शक्य नाही. सध्या बरेच प्रश्न आहेत मराठी शाळांपुढचे. आणखीन एक गोष्ट मला सांगायची की आता मी सगळ्या सकारात्मक गोष्टींविषयी बोलले, पण एका गोष्टीबद्दल माझी ती मागणी आहे सगळ्यांना की समुपदेशन ह्या गोष्टीकडे आपण फार गांभीर्याने बघत नाही. आपल्याकडे असं असतं की शिक्षक आणि मुख्याध्यापक हेच त्यांचे समुपदेशक असतात. पण समुपदेशकांना एक वेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलेलं असतं, ते वेगळ्या पद्धतीने शिकलेले असतात. त्याच्यामुळे आपल्या शाळेमध्ये येणारी मुलं ही ज्या स्तरामधून येत आहेत त्यांचे वेगवेगळे प्रश्न असू शकतात. मानसिक असू शकतात, मानसिक आरोग्याबद्दलचे असू शकतात किंवा शैक्षणिक असू शकतात, म्हणजे ज्याला आपण लर्निंग डिसऑर्डर्स म्हणतो, अशा पद्धतीच्या काही गोष्टी असू शकतात. तर ह्याच्यासाठी मला फार वाटतं की मराठी शाळांनी समुपदेशनाकडे जरा जास्त गांभीर्याने बघितलं पाहिजे. नक्कीच ही खूप महत्वाची सूचना मला वाटतं पालकांसाठी असेल. आपण शासन आणि सरकार या अनुषंगाने जर काही बोलायचं झालं तर मराठी शाळांचे जे काही प्रश्न असतात वर्षानुवर्ष सुटताना दिसत नाही. शिक्षक भरतीचा मुद्दा असेल किंवा इतर अनेक प्रश्न आहेत. तुम्हाला असं वाटतं का की एकंदरीत सरकार मग ते कुठलंही असो हे मराठी शाळांच्या बाबतीत गंभीर नाही असं तुम्हाला वाटतं का? हो, अगदी वाटतं. म्हणजे माझं तर मत असं आहे की विरोधी पक्ष असो किंवा आत्ता सध्या असलेलं सरकार असो, ह्यांच्यामध्ये कुठल्याच गोष्टीच्या बाबतीत एकवाक्यता नसेल किंवा एकमताने ते कुठलंच काम करत नाहीत. हा एकमेव अपवाद आहे की दोन्हीकडच्या लोकांना अत्यंत अनास्था आहे मराठी भाषेविषयी आणि मराठी शाळेविषयी. मराठी हा त्यांच्यासाठी एक फक्त निवडणुका जिंकण्याचा मुद्दा आहे. तो फक्त एक मुद्दा झालेला आहे आता. मराठी संस्कृती काय आहे ते त्यांना माहिती नाही, मराठी भाषा काय आहे ते त्यांना माहिती नाही आणि मराठी शाळा तर त्यांना खरंच माहिती नसतात. म्हणजे अत्यंत खेदाने मी हे सांगते की एक ज्या शिक्षणाच्या सचिव होत्या त्यांनी असं म्हटलं होतं की हो, आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रत्येक 5 किलोमीटरवरती मराठी शाळा असली पाहिजे. तर ते ऍक्च्युली 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटरवरती मराठी शाळा असली पाहिजे आणि तशा शाळा आपल्याकडे आहेत. म्हणजे तुमच्या राज्यामध्ये तुम्ही ज्या विषयाच्या सचिव म्हणून आहात त्या राज्याच्या राजभाषेच्या खरंच अशा शाळा आहेत की नाही, हा इतकी मूलभूत गोष्ट आहे, ही इतकी प्राथमिक गोष्ट आहे, ही सुद्धा तुम्हाला माहिती नाही आणि त्याच्याबद्दल तुम्ही छाती ठोकपणे सांगता की असं आहे. अशा पद्धतीचं वातावरण इथे आहे
आमच्या कुठल्याही कामासाठी जर आम्हाला असं वाटलं की आपण सरकार दरबारी जावं, त्याच्याबद्दल काहीतरी आपण मुद्दे मांडावेत, अशी जेव्हा कधी इच्छा आमच्या मनामध्ये येते, तेव्हा आम्हाला माहिती असतं की त्याच्यासाठी आम्हाला किमान 8 महिने संघर्ष करावा लागेल. कारण उभं सुद्धा करत नाहीत. त्याच्या पुढे मुद्दे मांडणं, ऐकणं, चर्चा होणं ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे ही अनास्था आहेच आहे. आणि कारण याचं कारण असं आहे की मराठी ही पैशाची भाषा नाहीये. आपला तशा पद्धतीचा जोर नाहीये कुठल्याही पद्धतीचा, किंवा तशी एकजूट पण नाहीये. त्याच्यामुळे एक दबाव, म्हणजे सकारात्मक रीतीने मी म्हणते, तसा आपण नाही निर्माण करू शकत. आता याला जोडून एक मला प्रेक्षकांसाठी एक मुद्दा सांगायला इथे आवडेल की खरं तर शिक्षण हक्क कायद्यानुसार 1, 3, 5 किलोमीटर पर्यंत शाळा असायला हव्यात असा शासनाचा कायदा आहे. परंतु आजही म्हणजे सरकार आणि शासन यांचा मुद्दा निघाला म्हणून मला सांगायला इथे आवडेल की खरंच राज्यामध्ये अशा प्रकारच्या शाळा आहेत का? आज रोजी हे शासनातल्या लोकांना सुद्धा माहिती नसेल कदाचित. त्यामुळे ही खरंच गंभीर परिस्थिती, मला असं वाटतं यावर विचार व्हायला पाहिजे. आणखी महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस आपल्या मुलांचं माध्यम निवडताना आपल्या आई आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या, आज जे पालक आपल्या मुलांना नवीन प्रवेश घेण्यासाठी तयार आहेत, उंबरठ्यावर उभे आहेत, त्या आई पालकांना आणि बाबांना आपण काय प्रकारचा संदेश आज देऊ इच्छिते? मला एकतर असं वाटतं की निर्णय कधीही हा एकट्या पालकाचा असू नये, तो दोघांचा असावा. आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की मूल हे फक्त आई वडिलांचं नसतं. घरामध्ये आजी आजोबा असतात, काका काकू असतात, मामा मामी असतात. ते मूल सगळ्यांचं असतं. हे माझं मूल अशी एकतर स्वामित्व भावना किंवा मालकी हक्क नसतो मुलावरती, तो असू नये. कारण मुलं, एकीकडे आपण ना सुविचार लिहितो, मुलं ही देवाघरची फुलं, आणि वागवताना मात्र तो अगदी माझ्या हक्काचा कोणीतरी, मी जी स्वप्न पूर्ण केली नाहीत, माझी जी स्वप्न पूर्ण झाली नाहीत, ती स्वप्न पूर्ण करायला आपल्या हाती आलेलं काहीतरी साधन, असं जर आपण आपल्या मुलांकडे बघत असू तर ते आपण करता कामा नये. आपल्या मुलाची क्षमता काय आहे, त्याची आवड काय आहे, त्याचा कल काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून शाळा जवळ आहे का, शाळा चांगली आहे का, चांगली शाळा म्हणजे काय की जिथे एसी आहे अशी शाळा नव्हे, तर जिथे मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात का, गोष्टी सांगितल्या जातात का, त्या शाळेला लायब्ररी आहे का, मुलांनी पुस्तकं वाचावीत म्हणून तिथे काही उपक्रम घडतात का, खेळाचं मैदान आहे का, खेळावरती किती भर दिला जातो, शिक्षक आणि विद्यार्थी यांचं प्रमाण काय आहे. आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी गोष्ट असली पाहिजे. त्याच्यानंतर मग तुमच्या खिशाला परवडणारी फी आहे का, हे पण तुम्ही बघितलं पाहिजे निश्चितच. पण सगळ्यात जास्त माझं मूल, माझं फूल इथे उमलेल ना छान, ह्याचा विचार करून माध्यम ठरवा. आणि मला नेहमी असं वाटतं, म्हणजे माझ्या मुलाची ही गोष्ट मी नेहमी सांगत असते की तो घरी येऊन मला म्हणायचा, अम्मा तुला माहितीये माझ्या ज्या शाळेच्या बाई आहेत ना, त्यांच्या साडीला सेम तुझ्यासारखा वास येतो. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की असं प्रेम ज्या पद्धतीचं तुमच्या मुलांना घरात मिळतंय ते तसं तिथे मिळतंय का. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, विज्ञान हे चांगलं शिकवलं जातंय का, आणि वैज्ञानिक विचार त्या मुलाला मिळणार आहे का, हे सुद्धा नक्की पारखून बघा. आणि या सगळ्यांचं उत्तर मराठी शाळा एकच. अगदी. आपण मराठी शाळांच्या सदिच्छा दूत म्हणून काम करत असताना भविष्यामध्ये आणखी काही वेगळं करण्याची काही आपली कल्पना आहे का? मला 100 शाळा काढाव्यात असं वाटतं सुशील. पण ते शक्य नाहीये. हे फार मोठं स्वप्नरंजन आहे माझं. पण निदान एक तरी शाळा मराठी चांगली आपण काढावी, किंवा जी शाळा आहे त्याला आणखीन काहीतरी मदत करता येईल का हे बघावं असं नक्की वाटतं. आणि जितकी संधी मिळेल, जितकं जास्त बोलता येईल तितकं पालकांशी बोलावं असं वाटतं. कारण मी जे काम करते त्याच्याबद्दल नेहमी असं होतं की मला मराठी शाळांमध्ये बोलवलं जातं, आणि ज्या लोकांनी आधी आपल्या मुलांना घातलंच आहे मराठी शाळांमध्ये, ती पण फार मोठी गरज असते की तुमचं फार चुकलेलं नाही, तुम्ही योग्य निर्णय घेतलेला आहात असं कुणीतरी सांगितलं की बरं वाटतं. तर जसं मला माझी मुलं जेव्हा आता सांगतात, दिया मला एकदा म्हणाली, माझी मुलगी मला म्हणाली की जर मी मराठी शाळेत शिकले नसते तर हे मला कळलंच नसतं. अशा कित्येक गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे असं आपल्याला समोरून कोणीतरी म्हणणं
की तुम्ही जे करताय ते योग्य करताय, हे खूप आवश्यक असतं. पण मला फार असं वाटतं की तरुण मुलींशी जी महाविद्यालयात जाणारी मुलं मुली आहेत त्यांच्याशी ह्याबद्दलचा संवाद घडणं आणि घडवणं हे फार आवश्यक आहे. ते नक्की करेन. अच्छा अच्छा. मराठी भाषा आपल्या अभिनयाशी निगडीत, थोडासा क्षेत्राशी निगडीत हा प्रश्न आहे. उपजीविकेचं जे साधन आहे आपल्या क्षेत्रातल्या लोकांचं ते आहे मराठी भाषा. परंतु अनेक कलाकारांची मुलं ही इंग्रजी माध्यमामध्ये शिकताना आपल्याला दिसतात. या विरोधाभासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नुसते कलाकारच नाही, मराठी पत्रकार सुद्धा आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये घालत नाहीत. मराठी शिक्षक आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये घालत नाहीत. मराठी नेते आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये घालत नाहीत. जे मराठी हा आपल्या राजकीय जीवनाचा म्हणजे मुद्दा एक बनवून ज्यांनी निवडणुका लढवल्या आहेत मराठी करत, त्यांची मुलंही मराठी शाळेमध्ये शिकत नाहीत. त्यांच्या ड्रायव्हरची मुलंही मराठी शाळेत शिकत नाहीत. त्याच्यामुळे तो काही हेच नाहीये. म्हणजे मग मराठी कलाकारांनीच, माझे कलाकार मित्रमैत्रिणी म्हणतील मग आम्हीच काय मक्ता घेतला की आम्ही मराठी कलाकार आहोत तर आम्हीच शिकवलं पाहिजे आमच्या मुलांना, हेही बाकीचे शिकवत नाहीत असं म्हणतील. त्याच्यामुळे हा मुद्दा फारच काय बरं काही त्याच्यामध्ये फार दम नाही असं मला वाटतं. पण आहे. आणि आता किती माझी मराठी मित्र मैत्रिणी आहेत जे अतिशय तरुण आहेत आणि आता मराठीत काम करायला आलेले आहेत. ते मराठी माध्यमात न शिकल्यामुळे त्यांना बरेच शब्द वाचता सुद्धा येत नाहीत आणि मग ते आमच्यासारखी कुणीतरी त्यांना शिकवतात. आता तरी इतकी अनास्था कुठे कुठे वाढत चाललेली आहे सुशील. म्हणजे माझा एक सकारात्मक, माझा जो काही सूर असतो तो मला अजिबात हरवू द्यायचा नाहीये आणि मला सतत, मी आशावादी तर आहेच आहे, पण तरी सुद्धा आजकाल जेव्हा आमच्याकडे स्क्रिप्ट्स येतात, हिंदी किंवा मराठी जेव्हा स्क्रिप्ट्स येतात, डायलॉग स्क्रिप्ट्स आमच्याकडे येतात, ती रोमन मध्ये लिहिलेली असतात. लिपी सुद्धा आता आपण देवनागरी आपल्याला अवघड वाटू लागलेली आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत, पण आपण तोंड देऊ त्याला आणि करू काहीतरी. नक्कीच. अगदी मी शेवटच्या प्रश्नांकडे ताई वळतोय की आपल्याला आपल्या नजरेतून आपण जे महाराष्ट्रावर फिरून सगळं बघताय, आपल्याला मराठी शाळांचं भविष्य कसं वाटतं? मी खरं सांगू का, मुंबई पुण्याबाहेरच्या ज्या मराठी शाळा आहेत ना, त्यांचं भवितव्य उज्ज्वलच आहे. त्यांचं वर्तमानही खूप चांगलं आहे आणि त्यांचं वर्तमान खूप चांगलं आहे म्हणून त्यांचा भविष्यकाळ चांगला असणार आहे. म्हणजे परत संगमेश्वरच्या शाळेचं उदाहरण येते. मी 10वीतल्या मुलांशी बोलायला गेले होते त्यांच्या परीक्षेच्या आधी. त्या शाळेमध्ये बहुतांश शिक्षक हे त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत आणि माझी विद्यार्थी संघटना त्यांची फारच सुंदर आहे. आणि तर त्या शाळेमध्ये जेव्हा गेले त्या मुलांशी जेव्हा मी बोलले तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्हाला खूप माझं भाषण आवडतंय, तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी घेतलेला निर्णय तुमच्यासाठीचा जो आहे तो योग्य आहे असं वाटतंय. हे सगळं झालं. आता तुम्ही मला सांगा की तुमच्यापैकी मोठे झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा मुलं होतील तेव्हा तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतंय की तुम्ही तुमच्या मुलांना मराठी शाळेमध्ये घालाल? तर जवळजवळ 85% मुलांनी म्हटलं की आम्ही मराठी शाळेत, आणि त्यांचं म्हणणं होतं नुसतं मराठी शाळेत नाही, आम्ही ह्याच शाळेत घालू. त्याच्यामुळे या अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा असं वाटतं की मराठी शाळांचं भविष्य हे उज्ज्वल आहे. आणि खरंच मी जेव्हा बाहेर शूटिंगला जाते, म्हणजे सांगलीला माझ्या एका मालिकेचं, मागची जी मालिका होती त्याचं शूटिंग तिथे होतं, तर त्याच्या दरम्यान बरेचदा असं व्हायचं की मग आता आहेतच हे लोक इथे, तर आमच्या शाळेत या ना, आमच्या शाळेत या ना असं. आणि मग मुली सह्या मागायला यायच्या, मुलं मुली. तर मी त्यांना सांगायचे की कुठल्याही कवितेचं एक कडवं म्हणायचं आणि मी तुम्हाला सही देते. तेव्हा किती मुलं मला विचारायची कुठल्या भाषेतली कविता ऐकायची. मग ती कधीतरी मराठी, हिंदी असे कुठले. आणि मग मला कळलं की हे खरं आहे. कारण ही मुलं जी आहेत ना, ती नुसती भाषा शिकत नाहीयेत, ती प्रेम शिकतायत त्या भाषेवरचं, साहित्यावरचं. आणि त्याच्यामुळे हे जे वातावरण आहे ते तिकडे खूप चांगलं आहे. फक्त जिथे शहरीकरण वेगाने होतंय तिकडे त्या लोकांना फक्त असं वाटतं की प्रगती म्हणजे इंग्रजी शाळा, प्रगती म्हणजे स्टेटस सिम्बल्स, प्रगती म्हणजे पैसे खर्च करून मुलांना शिकवणं, त्यांच्या शिक्षणावरती खूप खर्च करणं आणि मग त्याचा मोबदला त्यांच्याकडून घेणं, अशा पद्धतीचं. पण आता जेव्हा IT मधली मुलं जेव्हा खरंच विचार करतात की आम्हाला आमच्या मुलांना असं गुंतवून नाही ठेवायचंय आणि आम्हालाही त्यांच्या शिक्षणासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे, अशी मुलं खूप ह्या सगळ्या मुलाखती किंवा काहीतरी बघून संपर्क साधतात
आणि आपल्या मुलांसाठी कुठली शाळा चांगली असेल, कुठली निवडावी अशा पद्धतीचं ची विचारणा करतात, त्याच्याबद्दल बोलतात. आणि ही संख्या करोनानंतर लक्षणीय रीतीने वाढलेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की मराठी शाळांचं भवितव्य हे चांगलं असेल आणि ते भवितव्य उज्ज्वल करणं हे मला वाटतं तुमच्या आमच्याच हातात आहे. आणि त्याच्यासाठी जे काही करता येईल ते आपण करू. ही मुलाखत हा त्यातलाच एक प्रयत्न आहे. ह्या होत्या चिन्मयीताई. खरं तर ही मुलाखत या अंगाने मला महत्वाची वाटते की राज्यभर आणि राज्यभरातले पालक जे मातृभाषेतलं शिक्षण आपल्या मुलांसाठी निवडण्यासाठी आता प्रयत्न करतायत, निवडणार आहेत, त्यासाठी ही मुलाखत मला खूप महत्वाची वाटते. ताई, आपण आपला अमूल्य वेळ या मुलाखतीसाठी आम्हाला दिला त्याबद्दल आमच्या टीमकडून मी आपले धन्यवाद म्हणतो. आभार. नमस्कार. नमस्कार.